सेतू अभ्यासक्रम इयत्ता 5वी विषय मराठी कृतीपत्रिका 19-20-21 कृतीपत्रिका 19 मधील घटक प्रश्नचिन्हाचा लेखनात वापर। एक वाक्य पहा, काल पाऊस पडला। जर आपल्याला कुणाला विचारायचं असेल, प्रश्न विचारायचा असेल, काल पाऊस पडला का, तर आपण या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देणार। काल पाऊस पडला प्रश्नचिन्ह। काल पाऊस पडला अशी माहिती जर आपल्याला कुणाला तरी सांगायची असेल तर आपण काय देणार, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देणार। म्हणजे आपल्याला वाक्यात जेव्हा प्रश्न विचारायचा असतो तेव्हा आपण शेवटी वाक्याच्या प्रश्नचिन्ह देतो व एखादी माहिती सांगायची असेल तर आपण त्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देतो। कोणत्या कोणत्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात? एखाद्या व्यक्तीला काही विचारायचे असेल तर त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात। उदाहरणार्थ, तुझ्याकडे किती पेन आहेत? यात एखाद्या व्यक्तीला आपण प्रश्न विचारलाय म्हणून आपण त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देणार। मुलाखत घेताना मुलाखत घेणारा हा मुलाखत देणाऱ्याला प्रश्न विचारत असतो। उदाहरणार्थ, तुम्ही कोणकोणती पुस्तके आतापर्यंत वाचलीत? या वाक्याच्या शेवटी पण आपण प्रश्नचिन्ह देणार। समोरच्या व्यक्तीकडे काही मागायचे असेल तर त्या व्यक्तीला आपण जे विचारतो तेव्हाही प्रश्नचिन्हाचा वापर केला जातो। पहा, उदाहरणार्थ, मला तुझ्याकडील पुस्तक वाचण्यासाठी देशील का? आपण समोरच्या व्यक्तीला पुस्तक मागितलं आहे तेव्हा सुद्धा आपण वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलं आहे। परवानगी मागणाऱ्या वाक्यांमध्ये पण प्रश्नचिन्ह आपण देतो। उदाहरणार्थ, साहेब, मी ऑफिसमधून आज घरी लवकर जाऊ का? या वाक्याच्या शेवटी पण आपण प्रश्नचिन्ह देणार। लिहित असलेल्या माहितीमध्ये माहितीबद्दल लिहिणाऱ्यालाच खात्री नसते किंवा पुरेसे ठोस पुरावे लिहिणाऱ्याला मिळालेले नसतात तेव्हा सुद्धा प्रश्नचिन्हाचा वापर केला जातो। उदाहरणार्थ, किशोर मासिकाच्या 1987 प्रश्नचिन्ह सालच्या एका अंकात ही गोष्ट प्रसिद्ध झालेली होती। आता इथे 1987 की 88 काही माहिती नाही किंवा ठोस पुरावा नाही, त्यामुळे इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे। अशा प्रकारे आपण वाक्यात प्रश्नचिन्हाचा वापर करतो। काही वेळा प्रश्नचिन्हाचा वापर काहीशा तिरकसपणे किंवा उपहासाने पण केला जातो। उदाहरणार्थ, अनेक सुशिक्षित लोक हे अंधश्रद्धा पाळतात। आता सुशिक्षित लोक, त्यांना अंधश्रद्धा पाळतात, त्यांना सुशिक्षित म्हणायचं का मग? म्हणून इथे उपहास दर्शवला आहे म्हणून या वाक्यात सुद्धा प्रश्नचिन्ह येते। पहा, या उतार्यात आपल्याला विरामचिन्हे घालून हा उतारा पुन्हा लिहायचा आहे। एकदा आई आजारी पडली। इथे येईल पूर्णविराम, पडलीच्या नंतर पूर्णविराम। आईला खोकला येत होता। इथे पण येईल पूर्णविराम। आमचे घर दूर जंगलात असल्यामुळे जवळ दवाखाना नव्हता नंतर पण येईल पूर्णविराम। आता काय करू हा प्रश्न मला पडला। आता काय करू, करू नंतर येईल प्रश्नचिन्ह, कारण हा प्रश्न आहे। हा प्रश्न मला पडला, पडला नंतर येईल पूर्णविराम। घरगुती कोणते औषध द्यावे नंतर येईल प्रश्नचिन्ह, हे मला कळेना। अडुळशाचा काढा घेतल्यावर खोकला बरा होतो हे मी ऐकले होते। होते नंतर येईल पूर्णविराम। घराभोवती अडुळशाचे झाड आहे असे बाबांनी एकदा घरासमोरील झाडांची माहिती देताना मला सांगितले होते। होते नंतर येईल पूर्णविराम। ते झाड कोणते हे मला कळेना। कळेना नंतर येईल पूर्णविराम। शेवटी मी आईला झोपेतून उठवले नंतर येईल पूर्णविराम। घरासमोरील 2-3 झाडांची पाने आणली आणि अडुळशाचे पान कोणते हे मी आईला विचारले। अडुळशाचे पान कोणते नंतर येईल प्रश्नचिन्ह, हे मी आईला विचारले नंतर येईल पूर्णविराम। कल्पक होऊया। पहा, तुम्हाला एका शेतकऱ्याची मुलाखत घ्यायची आहे, त्यासाठी प्रश्न तयार कर व लिही। पहा, शेतकऱ्याच्या मुलाखतीत आपल्याला कुठले कुठले प्रश्न विचारता येतील?
1. तुम्ही कोणत्या विभागात शेती करता? 2. तुम्ही कोणत्या प्रकारची शेती करता? 3. शेतीचे क्षेत्र किती आहे? 4. शेती करताना कोणकोणती कामे करावी लागतात? 5. तुम्हाला कधी सुट्टी असते का? असली तर कधी सुट्टी असते? 6. तुम्ही वर्षामध्ये कोणकोणती पिके घेता? अशा प्रकारची प्रश्नावली शेतकऱ्यांची मुलाखत घेताना आपल्याला तयार करता येईल. ब. कोणी, कधी, कुठे, कसे, कोणाबरोबर, कशासाठी, केव्हा या शब्दांचा वापर करून प्रश्न तयार करा. पहा, आपण इथे काही प्रश्न तयार केले आहेत. तुला हा पेन कोणी दिला? तू पुण्याहून कधी आलास? तू कुठे राहतोस? भारताचे हवामान कसे आहे? तू काल कोणाबरोबर बोलत होता? तुला पाणी कशासाठी पाहिजे? तू परत केव्हा येणार आहेस? अशा प्रकारचे प्रश्न आपण इथे तयार केले आहेत. कृतीपत्रिका 20. या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला सूचना फलक वाचन करायचे आहे. पहा, इयत्ता 4च्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 69 वरील हा सूचना फलक आपल्याला वाचायचा आहे. सह्यागिरीच्या शिखरावरती शौर्याच्या ललकारी घुमती, गड सांगती शौर्यकथा, इथे टेकू क्षणभर माथा. सूचना फलक. गडावर चढताना उतरताना सावकाश चढा उतरा. कड्याजवळ उभारलेल्या कठड्यावर चढू नका. गडावर कुठेही केरकचरा टाकू नका. किल्ल्याच्या भिंतीवर, दगडांवर आपली नावे अथवा कोणत्याही प्रकारचा मजकूर लिहू नका. गड संरक्षण समिती. अशा प्रकारचा हा सूचना फलक आपण वाचला. अशा प्रकारचे आणखी सूचना फलक तुम्हाला कुठे कुठे दिसून येतात? दुकानात, हॉटेलमध्ये, शाळेत, दवाखान्यात अशा प्रकारचे सूचना फलक आपल्याला आढळतात. सूचना फलकाची गरज का असते आपल्याला? सूचना फलकामुळे आपल्याला त्या ठिकाणी कसे वागावे हे समजते, त्यामुळे आपल्याला सूचना फलकाची गरज असते. अशा प्रकारचे आणखी सूचना फलकांचे नमुने तुम्ही तयार करायचे आहेत. सराव करूया. आता पहा, खाली काही सूचना फलकांच्या पट्ट्या आहेत, त्या तुम्हाला वाचायच्या आहेत. हळू आवाजात बोला. येथे थुंकू नये. चपला बाहेर काढा. येथे कचरा टाकू नये. या सूचना फलक तुम्ही अशा प्रकारचे वाचायचे आहेत. आता नंतर या कल्पक होऊया. कल्पक होऊयामध्ये सूचना फलक कोठे कोठे असतात याचा शोध घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्या सूचना वाचलेल्या वहीत लिहून काढायच्या आहेत. तुमच्या शाळेत कोणकोणते सूचना फलक लावता येतील ते तयार करायचे आहेत. शाळेत कोणते सूचना फलक लावता येतील? शांतता राखा. वर्गात कचरा करू नका. हळू आवाजात बोला. अशा प्रकारचे सूचना फलक आपल्याला शाळेत लावता येतील. कृतीपत्रिका 21. कृतीपत्रिका 21 मध्ये आपल्याला करायचं आहे श्रुतलेखन. श्रुतलेखन म्हणजे काय? तर आपल्याला ऐकून लिहिणे, म्हणजे शिक्षक सांगतील आणि ते ऐकून आपल्याला लिहायचे आहे, त्याला म्हणतात श्रुतलेखन. श्रुतलेखन करताना आपल्याला ऱ्हस्व, दीर्घ, उच्चार यांचा लक्षात घेऊन श्रुतलेखन करावे लागते. ऱ्हस्व उच्चार असेल तर पहिला उकार, पहिली वेलांटी. दीर्घ उच्चार असेल तर दुसरा उकार, दुसरी वेलांटी. अशा प्रकारे समजून घेऊन आपल्याला श्रुतलेखन करावे लागते.
त्याचप्रमाणे श्रुतलेखन करताना पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह या विरामचिन्हांचा वापर करून लेखन करावे लागते. करूया, सराव करूयामध्ये एखादा उतारा कोणाला तरी सांगायचा आहे आणि तो तुम्ही वहीत लिहून काढायचा आहे. कल्पक होऊयामध्ये शाळेतील सूचना फलक, गावातील दुकानावरील पट्ट्या यांचे वाचन करायचे आहे आणि त्या वहीत लिहून काढायच्या आहेत.